नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जी शब्दरत्नची सीरीज घेत होतो, त्याच्यामध्ये आपण जे समानार्थी शब्द आहेत त्याचे पूर्ण 6 लेक्चर रेकॉर्ड करून टाकलेत आणि त्याला चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळाला आहे. आता जे आपले बाकीचे टॉपिक आहेत शब्दरत्न या बुक्समधले, मराठी ओकॅब आपण ज्यातनं करतोय, ते टॉपिक आता इथून पुढं आपण रेग्युलरली घेणार आहोत. पण त्या अगोदर मला एक आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच ह्या आपण इतर गोष्टी करणार आहोत. सध्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या सगळ्या अनप्लॅन आहेत. म्हणजे मी सुरू केलं आणि ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतंय की काहीतरी प्लॅनिंगनी काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजे आणि मग त्यातून रिझल्ट किंवा मग विद्यार्थ्यांना फायदासुद्धा त्या लेव्हलला व्हायला पाहिजे. आता सध्या सगळ्यात चर्चेत जर असणारा विषय कोणता आहे तर तो आहे तलाठी भरतीचा. पण प्रॉब्लेम असा आहे की ती कधी होईल आणि तिला कोण कंडक्ट करणार आहे याच्याबद्दल कोणतं चित्र स्पष्ट नाही आहे. नाहीतर माझा प्लॅन होता की तलाठी भरतीची पूर्ण बॅच आपल्याला यूट्यूबवरती घ्यायची होती. म्हणजे मुलांचं सगळं प्रिपरेशन मला यूट्यूबवरती किंवा मग आपल्या टेलिग्रामचे जे सोर्सेस आहेत, सगळं मला हे फ्रीमध्ये घ्यायचं होतं. सगळी तयारी ही मोफत तयारी करून घ्यायची होती. सगळ्याच विषयांची जवळपास. मराठी झालं, इंग्लिश झालं, आपलं जी जी एस, मॅथ, रिझनिंग या सगळ्याच गोष्टी यूट्यूबवरतीच प्रिपेअर करायच्यात. त्यात काही मुद्दाच नाही आहे दुसरा बॅच वगैरे किंवा मग ॲप किंवा मग पेड कोर्सेस असा काही मुद्दा नाही आहे. पण सध्या प्रॉब्लेम असा आहे की तलाठी भरतीचं कोणतं चित्र सध्या क्लिअर नाही आहे. मग मुद्दा असा राहतो की सध्या माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक आपलं जे शब्दरत्न आपण त्याला मराठी ओकॅब म्हणतो, ते कंप्लीट करायचं आणि दुसरं मला तुम्हाला इंग्लिश ओकॅब कंप्लीट करून द्यायची, ज्याचा सोर्स आपला ब्लॅक बुक असणार आहे. खूप फेमस पुस्तक आहे आणि आपण स्टँडर्ड सोर्सेस इथे वापरतोय कारण की सध्याच्या घडीला जर स्पर्धा बघितली तर खूप रॅट रेस लागली आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण स्टँडर्ड रेफरन्स आणि म्हणजे त्याला म्हणतो ना डोंट कीप द स्टोन अनटर्न. तर अशा प्रत्येक गोष्ट करायची आपल्याला की एक मार्कसुद्धा नाही सुटला पाहिजे आणि फायनल लिस्टमध्ये आपल्याला यायचं आहे. त्या अनुषंगाने आपण ह्या दोन्ही वोकॅब्युलरीच्या प्लेलिस्ट कंप्लीट करणार आहोत. त्याचं प्रॉमिस मी तुम्हाला आजच इथे देतो आणि इथून पुढं मी कंटिन्यू तुम्हाला प्रयत्न करेल की उद्यापासनं डेली तुम्हाला एक मराठी ओकॅबचा आणि डेली एक इंग्लिश ओकॅबचा व्हिडिओ मिळेल म्हणून. पण जर स्पष्ट झालं आपल्याला चित्र पुढे तलाठी भरतीचं की टी सी एस घेणार आहे की एम पी एस सी, तर मग त्या अनुषंगाने सुद्धा काहीतरी प्लॅनिंग करायची होती की होलिस्टिक आपण काहीतरी घेऊ. पण सध्या जर जे मला माहिती मिळाली त्याच्यानुसार 2026ला एम पी एस सीकडे सरळ सेवा त्यांनी वर्ग केली आणि एम पी एस सीचा जो प्लॅन दिसतोय त्यांनी जे कॅलेंडर रिलीज केलं त्याच्यामध्ये सरळ सेवेचा कुठेच उल्लेख नाही. तर मला जे कळलं आहे की त्यांचा प्लॅन असा आहे की ग्रुप बीमध्ये म्हणजे जी ग्रुप बीची एक्झाम होती त्याच्यामध्ये त्यांना जे सरळ सेवामध्ये ग्रुप बीच्या पोस्ट येतात ते संवर्ग ॲड करायचे आणि ग्रुप सीची जे एक्झाम एम पी एस सी घेते त्याच्यामध्ये त्यांना त्या आपण सरळ सेवेच्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत त्या इन्क्लूड करायच्या आहेत. म्हणजे नवीन संवर्ग ॲड होणार आहे. मग तसा जर त्यांचा प्लॅन असेल तर आपल्याला त्या पूर्व मुख्यच्या फेजमधनं जावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी मग आपल्याला प्रिपरेशनही त्या लेवलचं करावं लागणार आहे. पूर्वचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं झालं ग्रुप बी किंवा ग्रुप सीचं तर कॉम्पिटिशन खूप जबरदस्त आहे. प्रश्नांची लेवल तगडी असते. ह्या सर्व गोष्टी तिथे असतात आणि त्या अनुषंगाने प्रिपरेशनसुद्धा करावं लागेल. त्याच्यामुळं चित्र सध्या कोणतंच क्लिअर नाही आहे की कोणत्या दिशेने जायचं. पण सध्या मला वाटतं की शब्दरत्न आपली जी मराठी शब्दांची सिरीज आहे ती आणि इंग्लिश ब्लॅक बुक हे कवर करायचा प्रयत्न मी इथे करतो. बाकी आपल्याला जसं म्हणजे आमचे सर असं म्हणायचे की एखादा जर प्रॉब्लेम असेल तर लेट स्लीप ऑन इट. म्हणजे त्या गोष्टीसोबत तुम्ही झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळालेलं असेल. तर मला वाटतं की आता आपण थोडा वेळ जाऊ देऊयात. थोडंसं स्पष्ट जर क्लिअर झालं आपल्याला की चित्र जर स्पष्ट जर झालं आपल्याला तर मग प्रोसीड करूयात. आणि तुम्हालाही जर एखादी गोष्ट वाटली की काय करायला पाहिजे प्लॅनिंगमध्ये, कारण प्लॅनिंग खूप महत्त्वाची. आपण जर अनप्लॅन गेलो ना तर गोष्टी म्हणजे प्रॉपर होणारच नाही कशाच आणि रिझल्ट येण्याचे चान्सेससुद्धा नसतात त्याच्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळं मग तुमच्याकडं पण जर काही असेल किंवा कोणाला काही माहिती असेल एक्झॅक्टली की काय होणार आहे, तसं मला माहिती कोणालाच नाही आहे. मी भरपूर जणांना विचारलं, डिपार्टमेंटच्या लोकांनासुद्धा विचारलं, त्यांनासुद्धा माहीत नाही. तर मला वाटतं की ठीक आहे, लेट्स स्लीप ऑन इट. आपण पण थोडासा वेळ घेऊयात आणि बघूयात. मला वाटतं की सध्याचं आता ह्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात आणि ही प्लेलिस्ट आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करूया शब्दरत्नाची. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की काय होतं ना की थोडंसं मोनोटोनस होतं आहे लेक्चर. पूर्ण ऐकायला फक्त ते शब्द ऐका मी वाचल्यासारखं करतो आहे आणि तुम्ही ऐकल्यासारखं करताय. तर त्या गोष्टीच्या थोडंसं आउटसाईडला जाऊन आपण
MCQ सुद्धा प्रॅक्टिस करायचा आहे, तर प्रयत्न करणार आहोत. मी आता मधात सुद्धा MCQ ॲड केले, म्हणजे लेक्चर चालू असताना दर 10-15 मिनिटाला MCQ येतील आणि शेवटी सुद्धा मी तुम्हाला काही प्रॅक्टिस करायला MCQ देणार आहे. जर मी दिले नाही तर तुम्ही हक्काने मागा ते, की सर तुम्ही MCQ दिले नाही म्हणून. किंवा मग तुम्हाला इतरही गोष्ट जर सांगायची असेल, की सजेशन असेल किंवा इतर काही गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो, तर त्यासुद्धा तुम्ही हक्काने सांगायच्या. तुमच्यासाठीच मी इथे बसलेला आहे. आता मला वाटतं की आपण लेक्चरला सुरुवात करूयात. तर पहिला आपला शब्द आहे अंतकाळ म्हणून. तर त्याचा विरुद्धार्थी येतो जन्मकाळ. अंतकाळ म्हणजेच काय रे? एखाद्या गोष्टीचा शेवटचा वेळ. आणि जन्मकाळ म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचा प्रारंभीचा समय. पुढचा आपला शब्द आहे अंतरंग आणि बहिरंग. आता इथं रंग कॉमन आहे, फक्त हे अंत आणि बहिरंग एवढं लक्षात ठेवायचं. अंतरंग म्हणजे काय? आपण म्हणतो ना की त्याने अंतरंगातले विचार वगैरे आपण असं म्हणतो आणि त्यांनी रंग दाखवले, म्हणजे त्याचे बाहेरचे रंग. त्या अनुषंगाने तुम्हाला कसं लक्षात राहील ते बघा. अंतरंग आणि बहिरंग हे विरुद्धार्थी शब्द आहेत. आता अंतर्मुख या शब्दाचा विरुद्धार्थी बहिर्मुख येतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असं म्हणतो. इंट्रोवर्ट म्हणजे काय? एखादी व्यक्ती. अंतर्मुख म्हणजे काय? की एखादी व्यक्ती बोलतच नाही. आणि बहिर्मुख म्हणजे काय? की खूप बडबड्या, की कुणातही गेला तरी गप्पा मात्र खूप मारणार. तुमच्यामध्ये असणार असे लोक. पुढचा आपला शब्द आहे अंतरिम. आता याचा विरुद्धार्थी शब्द आरंभिया येतो. आता जो आपण सुरुवातीला बघितला त्याच्याच अनुषंगाने त्याच रिलेटेड काहीतरी आहे असं लक्षात ठेवा. अंतरिम आणि आरंभिया. पुढचा आहे आपला अंधत्व. त्याला विरुद्धार्थी शब्द येतो डोळसपणा. त्याच्या पुढचा आपला शब्द आहे अंधाधुंदी आणि त्याचा विरुद्धार्थी येतो सुव्यवस्था. आता तुम्ही आत्ता जे आपले जेनझी प्रोटेस्ट झाले नेपाळमध्ये, तर तिथं हा प्रकार झाला होता की पूर्ण अंधाधुंदी माजली होती आणि सुव्यवस्था नव्हती. सुव्यवस्था कुठे? सुव्यवस्था आहे भारतामध्ये, USA मध्ये, युरोपच्या काही कंट्रीजमध्ये. आणि अंधाधुंदी जर म्हटली तर ती कुठे आहे? बांगलादेशमध्ये सध्या, नेपाळमध्ये, श्रीलंकामध्ये काही काळ होती आणि म्यानमारमध्ये सुद्धा आहे. किंवा मग आफ्रिकेचे काही देश, जसं की आता सुदान न्यूजमध्ये आहे, तर तिथं अंधाधुंदी माजलेली आहे. पुढचा आपला शब्द आहे अंश आणि त्याचा विरुद्धार्थी येतो पूर्ण हा शब्द. आता पूर्ण म्हणजे काय रे? एखादी पूर्ण गोष्ट. आणि अंश म्हणजे काय? त्याचा छोटासा तुकडा. तर हे दोन शब्द त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि हे MCQ पुढे येणारच आहे, त्याच्यामुळे मी तो तिथे घेतलेला नाही आहे. पुढचा आपला शब्द आहे अरुण म्हणून. त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो ऋणी म्हणून. ऋणी म्हणजेच काय रे? की आपण त्याला म्हणतो की एक कृतज्ञ आणि कृतज्ञ असे दोन शब्द असते. जर तुम्ही कृतज्ञ म्हणत असाल म्हणजे केलेले उपकार जाणणारा, त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. आणि कृतज्ञ हे दोन्ही शब्द हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, पुढे येणारच आहे. हे कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि हे कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. त्याचेच हे शब्द आहे ऋण, अरुण आणि ऋणी. लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे अकृत्रिम म्हणून. ज्यालाच आपण नैसर्गिक असं म्हणतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द कृत्रिम असा येतो. त्याला आपण आर्टिफिशियल आणि नॅचरल असे इंग्लिशमधले आपले शब्द आहेत. पुढचा आहे आपला अकर्मक आणि सकर्मक. आता ग्रामरमध्ये आपण जेव्हा प्रयोग हा चॅप्टर बघतो किंवा मग एकूणच आपण मराठी व्याकरण जेव्हा शिकतो, त्याच्यामध्ये अकर्मक आणि सकर्मक हे वाक्य आपण बघत असतो. पुढचा आहे आपला अकल्पित. त्याला विरुद्धार्थी येतो कल्पित किंवा मग अपेक्षित. अकल्पित म्हणजे काय रे? की ज्याची अपेक्षा केलेली नाही आहे तसा. आणि कल्पित किंवा मग त्यालाच कल्पितलाच आपण असं म्हणतो की अपेक्षित असलेली गोष्ट घडणे वगैरे. त्या गोष्टीने याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा आपला शब्द आहे अक्कड म्हणून. अक्कडचा विरुद्धार्थी येतो विनय. आता विनयशील राहणं म्हणजेच काय? नम्र राहणं. अक्कड म्हणजेच काय? की थोडासा त्याला म्हणू शकतो आपण की धीट, किंवा मग त्याला म्हणू शकतो की थोडासा काय म्हणतो त्याला की डांबरटपणा. अक्कडलाच आपण डांबरट सुद्धा म्हणू शकतो. आणि विनय म्हणजेच काय? नम्र. तर त्या अनुषंगाने अक्कडचा विरुद्धार्थी शब्द विनय आहे असं लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला अक्कलवान आणि बेअकली. आता बेअकली आपल्या घरगुती शब्द आहे. आई, मोठी बहीण किंवा मोठा भाऊ आपल्याला नेहमी म्हणत असतो की बेअकली. त्याचाच विरुद्धार्थी शब्द अक्कलवान आहे हे लक्षात ठेवा. पुढचा आपला अकारण आणि सकारण. आता ह्या शब्दाला खूप जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. पुढचा आपला शब्द आहे अकिंचन आणि त्याला विरुद्धार्थी शब्द होतो धनवान. आता आपण कांचन हा शब्द बघितला होता. कांचन म्हणजे काय? सोने. समानार्थी शब्दांच्या सिरीजमध्ये. आणि तिथं निष्कांचन हा शब्द सुद्धा आपण बघितला होता. तर निष्कांचन म्हणजे काय? जो गरीब आहे त्याला आपण निष्कांचन म्हणतो. किंवा मग त्याला आपण फकीर सुद्धा म्हणतो. तर अकिंचन म्हणजे काय? गरीब व्यक्ती. आणि धनवान हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. पुढचा आपला अकुंठित.
त्याला विरुद्धार्थी शब्द कुंठित असा आहे. पुढचा आपला अकुशल आणि कुशल हे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. फारसं एक्सप्लेनेशनची गरज इथे नाही आहे. पुढचा आपला अखाद्य आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द खाद्य असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अखेर. अखेर म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द प्रारंभ असा येतो. त्यालाच आपण श्री गणेशाकरण्य सुद्धा असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अखंड. त्यालाच आपण खंडित हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. अखंडचा विरुद्धार्थी कोणता आहे? खंडित हा शब्द आहे. पुढचा आहे आपला अख्खा हा शब्द आणि अख्खाचा विरुद्धार्थी येतो निवडक. आता जे पुण्यात राहतात तर तिथे अख्खा मसूर म्हणून खूप फेमस झालेला आहे भरपूर गोष्टी पुण्याच्या साईडला. तर अख्खा म्हणजे काय? संपूर्ण. आणि निवडक म्हणजे काय? की निवडून घेणे गोष्टी, तर त्याला आपण निवडक असं म्हणतो. अख्खा आणि निवडक ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला अग्रगण्य. अग्रगण्य म्हणजेच काय? की एखादी गोष्ट प्रायोरिटीवर असणे, म्हणजे त्याला प्रथम स्थान देणे आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग हा दुय्यम असा येतो. अग्रगण्य आणि दुय्यम हे लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे अग्रज आणि त्याला विरुद्धार्थी अनुज हा शब्द आहे. अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे छोटा. आणि यालाच तुम्ही जर अग्रजा आणि अनुजा जर म्हटलं तर मोठी बहीण आणि छोटी बहीण ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची दुसरी जोडी बनते. पुढचा आपला शब्द आहे अगडबंब. अगडबंबला विरुद्धार्थी शब्द आहे हडकुळा. आता अगडबंबलाच आपण लठ्ठ सुद्धा म्हणतो, ते सुद्धा लक्षात ठेवा. आता हे शब्द आपण जे इतर मी तुम्हाला सांगतो ते आपण समानार्थी शब्दांच्या सिरीजमध्ये बघितले होते, जे की तुम्हाला आठवायला पाहिजे. पुढचा आपला शब्द आहे अगणित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो गणनीय. आता गणनीयचा अर्थ काय होतो? की ज्या गोष्टी मोजता येतात त्याला आपण गणनीय म्हणतो आणि अगणित म्हणजे की ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही त्याला अगणित असं म्हणतो. पुढचा आहे आपला अगत्य. त्याचाच विरुद्धार्थी शब्द अनास्था असा होतो. पुढचा आपला शब्द आहे अग्राह्य आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द ग्राह्य असा येतो. आता आपण म्हणतो ना की मी एखादी गोष्ट ग्राह्य धरली. ग्राह्य धरली म्हणजे काय रे? की मी ती अपेक्षित केली होती की ही गोष्ट अशी असेल किंवा मग अशी होईल म्हणून. तर त्या अनुषंगाने अग्राह्य आणि ग्राह्य लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं अघात हा शब्द आणि त्याचा विरुद्धार्थी येतो मर्यादित. मर्यादित म्हणजेच लिमिटेड आणि अगाध म्हणजेच काय? की ज्याला एखादी मर्यादा नाही आहे त्याला आपण अगाध असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अगाढ म्हणून त्याला विरुद्धार्थी शब्द येतो गाढ. लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अगोदर आणि नंतर या शब्दांची जोडी, जे की फार एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. पुढचा आपला शब्द आहे आघाडी आणि पिछाडी ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. आता जेव्हा निवडणुकांचे निकाल लागतात तर तेव्हा कळतं की हा उमेदवार इतक्या इतक्या मतांनी पिछाडीवरती. पिछाडी म्हणजेच काय? मागं येतो आणि आघाडी म्हणजेच काय? पुढे असणे. पुढचा आपला शब्द आहे अघोरी हा शब्द आणि त्याचा विरुद्धार्थी येतो सात्विक. आता खूप महत्त्वाचा आहे आणि आपण याला म्हणजे दैनंदिन आपल्या जीवनशैली त्याच्यामध्ये वापरत नाही हे शब्द. त्याच्यामुळे त्याला हायलाईट करा किंवा मग स्टार करून ठेवा आणि मॅक्झिमम रिवाईज करायचा प्रयत्न करा जेणेकरून ते पाठ होईल. पुढचा आपला शब्द आहे अचपळ म्हणून ज्याचा विरुद्धार्थी शब्द मंद असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अचल म्हणून. अचल म्हणजेच काय? जी गोष्ट हलत नाही त्याला आपण अचल म्हणतो किंवा स्थिर असणाऱ्या गोष्टीला आपण अचल म्हणतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द चंचल असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अचूक आणि चूक. आता हे सर्वांना ठाऊकच असणार आहे. पुढचं आहे आपलं अचेतन आणि सचेतन. सचेतन म्हणजेच काय? कॉन्शियस असणं. कॉन्शियस म्हणजेच आपण त्याला म्हणतो की डोकं ठिकाण्यावर असणं किंवा मग त्याला आपण वर्गात असं म्हणतो ना की कुठंतरी हरवलेला आहे माणूस. हरवलेला म्हणजे तो अचेतन आहे. म्हणजे विचार कुठंतरी आणि बसला कुठंतरी. आणि सचेतन म्हणजे बॉडी आणि माइंड एकाच ठिकाणी असणं त्याला आपण सचेतन असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अच्युत म्हणून आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द हा च्युत म्हणून येतो. पुढचा आपला शब्द आहे अजरामर आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द क्षणिक असा येतो. क्षणिक म्हणजेच काय रे? खूप कमी काळासाठी असलेला. आणि अजरामर म्हणजेच काय? की प्रचंड चालत आलेलं किंवा त्याला आपण शाश्वत सुद्धा असं म्हणतो. पुढचं आहे आपलं अजस्र हा शब्द. अजस्र म्हणजे भला मोठा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो चिमुकले किंवा लहान. पुढचा आपला शब्द आहे अजागळ. अजागळ. अजागळचा विरुद्धार्थी शब्द चलाक असा येतो. चलाक. एखादा चलाक असणं आणि एखादा अजागळ असणं. आता अजागळ हा शब्द आपण वापरत नाही सरासरी, पण इथून पुढे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अजागळचा विरुद्धार्थी शब्द चलाक असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अजान म्हणून. अजानचा विरुद्धार्थी शब्द येतो सुजान. लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला अजिंक्य. त्याचा विरुद्धार्थी येतो पराभूत. अजिंक्यचा अर्थ काय होतो? की जो कधीही हरलेला नसतो, म्हणजे नेहमी जिंकणाऱ्याला आपण अजिंक्य म्हणतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो पराभूत. पुढचा आपला शब्द आहे अटक म्हणून. त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे सुटका म्हणून. पुढचा आपला शब्द आहे अटकाव.
खटकावचा विरुद्धार्थी येतो मुभा किंवा त्याला आपण मोकळीक असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अटळ. आता म्हणतो ना की मृत्यूदंडाची शिक्षा अटळ आहे, म्हणजे की ती आता होणारच आहे. ज्या गोष्ट होणारच आहे त्याला आपण अटळ असं म्हणतो. आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग टळण्याजोगी असा दिलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे अडवणूक आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द मोकळीक असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अडाणी आणि त्यालाच विरुद्धार्थी शिकलेला असा आहे. पुढेला पुढचा आपला शब्द अडेलतट्टू आहे आणि त्याचाच विरुद्धार्थी समजदार आहे. आता अडेलतट्टूलाच आपण हेकेखोर सुद्धा म्हणतो आणि समजदारलाच आपण प्रौढ असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला की याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की समजदारला आपण मॅच्युअर म्हणतो आणि अडेलतट्टूला आपण न्यावाईस म्हणू शकतो का? न्यावाईस म्हणजे नवखा, एखाद्या गोष्टीत नवखा असलेला, आणि मॅच्युअर म्हणजे प्रौढ. त्या अनुषंगाने अडेलतट्टू आणि समजदार लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा आपला शब्द आहे अत्यंत आणि त्याचा विरुद्धार्थी आहे अत्यल्प. अत्यंत म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात आणि अत्यल्प म्हणजे खूप कमी प्रमाणात. पुढचा आपला शब्द आहे अतिक्रमण. आत्ता रिसेंटली महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण हटावची मोहीमच चालू होती. खूप पाडापाडी केली त्यांनी. तर ते अतिक्रमण आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो अनाक्रमण किंवा मग आक्रसणे किंवा आकुंचित. पुढचा आपला शब्द आहे अतिथी आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द यजमान असा येतो. आता तुम्ही हे क्रिकेटच्या मॅच जेव्हा चालू असतात तेव्हा हा शब्द ऐकलेला असणार, यजमान म्हणून, की यजमान संघ. यजमान संघ म्हणजे काय, की समजा आता ऑस्ट्रेलियामध्ये मॅच होती आणि आपण तिकडे खेळायला गेलो, तर तो जो कॉमेंटेटर आहे तो बोलताना कसं म्हणाल की ऑस्ट्रेलिया हा यजमान संघ आहे. म्हणजेच काय, आपण त्यांच्या देशामध्ये जाऊन खेळतोय तर ते यजमान झाले आणि आपण जाणारे, आपण अतिथी होतो. पुढचा आपला शब्द आहे अतिवृष्टी. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो अवर्षण. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे आणि अवर्षण म्हणजे दुष्काळ. तो दुष्काळाचा समार्थी शब्द सुद्धा आपल्याला इथे भेटलेला आहे, त्याला आपण अवर्षण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अतिशय. त्याचा विरुद्धार्थी येतो किरकोळ किंवा थोडेसे. पुढचा शब्द आहे अतुल. त्यालाच आपण विरुद्धार्थीमध्ये परिमित हा शब्द वापरतो. अतुल आणि परिमित हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे अतृप्त. त्याचा त्याचा विरुद्धार्थी आहे तृप्त किंवा संतुष्ट. पुढचा आपला शब्द आहे अत्याचार आणि त्याचा विरुद्धार्थी आहे सदाचार. अत्याचार आणि सदाचार हे म्हणजे वाटत नाही की विरुद्धार्थी आहे, पण ते आहेत ॲक्च्युली. अत्याचारचा विरुद्धार्थी शब्द सदाचार आहे. आता सदाचारचा एक अर्थ असा होतो ना की चांगले आचरण असणार, आणि अत्याचारचा अर्थ काय होतो की चांगले आचरण नसलेलं. आता मला सुद्धा माहीत नाही अत्याचारचा एक्झॅक्टली जर शब्दांची फोड केली तर काय अर्थ होतो, पण सदाचार म्हणजेच की चांगले वर्तन असलेला हा त्याचा अर्थ होतो. पण ही शब्दांची जोडी लक्षात ठेवा, विरुद्धार्थी अत्याचार आणि सदाचार. पुढचा आपला शब्द आहे अदृश्य आणि त्याचा विरुद्धार्थी येतो दृश्य. अदृश्य म्हणजे न दिसणारा आणि दृश्य म्हणजे दिसणारा. पुढचा आपला आहे अद्भुत आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सामान्य. अद्भुत अद्भुत म्हणजेच काय, की कधीही न घडलेली गोष्ट किंवा मग आपल्याला अपेक्षित नसणारी गोष्ट, त्याला आपण अद्भुत म्हणतो. आणि सामान्य म्हणजेच काय, हा ठीक आहे, इट इज नॉर्मल. ज्या नॉर्मल गोष्टी असतात त्याला आपण सामान्य असं म्हणतो. पुढचा आहे आपला शब्द, त्याला आपण अद्यप्रभूती किंवा मग जुने असं म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द अद्यावत आहे. आता हा शब्द आपण टेक्नॉलॉजीच्या संदर्भात वापरतो की आम्ही अद्ययावत तंत्रज्ञान वापरतो. अद्ययावत म्हणजे काय, की जे सध्या करंटमध्ये आहे, ज्याचा ट्रेंड आहे त्याला आपण अद्ययावत म्हणतो किंवा मग जे नवीन आहे ते. आणि अद्यप्रभूती किंवा मग जुने हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा आहे आपला शब्द अद्वितीय आणि त्याला विरुद्धार्थी येतो सामान्य. आता हे जे आपण वरती अद्भुत आणि सामान्य बघितलं त्याचा सुद्धा याच्यासारखाच अर्थ होतो. पुढचा आपला शब्द आहे अद्वैत. त्याला विरुद्धार्थी शब्द द्वैत असा येतो. पुढचा आहे आपला अध्ययन आणि त्याला विरुद्धार्थी शब्द अध्यापन असा येतो. आता अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. म्हणजे जो वर्गात तुम्हाला शिक्षक शिकवतो तो अध्यापनाचं काम करतो आणि तुम्ही जे शिकता तर त्याला आपण अध्यापन असं म्हणतो, अध्ययन असं म्हणतो, सॉरी. पुढचा आपला अधर्म आणि त्याचा विरुद्धार्थी धर्म असा शब्द येतो. पुढचा आपला शब्द आहे अधाशी. अधाशी म्हणजे काय रे, की एकदम त्याला म्हणते ना की अधाशीला आपण काय म्हणतो की मला आता तो शब्द आठवत नाही आहे. अधाशी म्हणजे ना तुम्ही असे हापापल्यावाने खाणे, त्याला आपण असं म्हणतो. अधाशी म्हणजे काय, हापापल्यावाने खाणे. मला वाटतं एक्झॅक्टली तो शब्द वापरतोय मी, की तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये खातात. आणि मिताहारी म्हणजे काय, की तुम्ही खूप लिमिटेड गोष्टी खातात. तर हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहे, लक्षात ठेवा, अधाशी आणि मिताहारी. पुढचा आपला शब्द आहे अधिकार म्हणून आणि त्याचा विरुद्धार्थी अनाधिकार असा येतो. आता काही काही ठिकाणी विरुद्धार्थी करताना लागतो, फक्त हा प्रत्यय होतो, आपला उपसर्ग होतो.
हा उपसर्ग लागतो, कधी-कधी अन हा उपसर्ग लागतो. कुठं आणि कुठं अन लागतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जसं रिव्हिजन करसाल तसं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होत जातं. पुढचा आपला शब्द आहे अधीर आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द धैर्यशील असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अधू. अधू म्हणजेच काय, की त्याला आपण म्हणू शकतो दिव्यांग किंवा मग पांगळा. तर त्याला आपण अधू म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द धडधाकट असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अधोगती आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे प्रगती. एखाद्याची अधोगती होणेच म्हणजेच काय, अपकर्ष होणे आपण त्याला असं म्हणतो. आणि प्रगती होणे म्हणजेच काय, त्याचा उत्कर्ष होणे असं सुद्धा आपण त्याला विरुद्धार्थी आणि समार्थी शब्द दोन्ही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न इथं केलेला आहे. अधोगती आणि प्रगती ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी लक्षात ठेवायची. पुढचं आहे आपलं अधोमुख आणि ऊर्ध्वमुख. अधोमुख म्हणजेच काय, की आता हे मला वाटतं आपण जे कानूरचं पठार आहे तिथं ते बघतो, की त्या ज्या लेण्यामध्ये जे त्याला स्तंभ म्हणतात आय गेस, त्याला इंग्लिशमध्ये स्टॅलाग्माइट्स म्हणतो आपण. स्टॅलाग्माइट्स, स्पेलिंग चुकली वाटतं, स्टॅलाग्माइट्स म्हणतो. तर हे अधोमुख आणि ऊर्ध्वमुख. ऊर्ध्वमुख म्हणजे काय, वरती तोंड केलेला आणि अधोमुख म्हणजे खाली तोंड केलेला असं लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं अनंत आणि सीमित या शब्दांची जोडी एकमेकाला विरुद्ध आहे. अनंत म्हणजे इन्फानाईट आपण त्याला म्हणतो आणि सीमित म्हणजे लिमिटेड. पुढचं आहे आपलं अनन्य हा शब्द आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनन्वय असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अनमोल आणि त्याला विरुद्धार्थी कवडीमोल असा येतो. आपण म्हणतो की कोहिनूर हिरा हा अनमोल आहे, म्हणजे ज्याची की किंमत होऊ शकते नाही, किंमत होऊ शकत नाही. आणि कवडीमोल म्हणजे काय, की कवडीच्या दराने विकल्या जाणाऱ्या गोष्टीला आपण कवडीमोल असं म्हणतो. पुढचं आहे आपला अनुसया, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे असूया. असूया या शब्दाचा अर्थ असा होतो की हेवा किंवा मत्सर वाटणे. आणि अनसूया आता हे काही काही महिलांचं नाव असतं, तर तो त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो असं लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अनाचार आणि त्याचा विरुद्धार्थी सदाचार असा आहे. आता एका ठिकाणी आत्ताच आपण बघितलं की सदाचारचा विरुद्धार्थी शब्द त्यांनी अत्याचार असा सुद्धा दिलेला होता. तर मला वाटतं त्या कंटेक्समध्ये त्याचा अर्थ असा बसत असेल की एखाद्याला चांगली वागणूक देणे आणि अत्याचार म्हणजे की एखाद्याला चांगली वागणूक न देणे, हे त्याचे त्या कंटेक्समध्ये अर्थ असतील. मे बी मी करेक्ट असेल, इनकरेक्ट असेल, बघूयात काय काय नाही, पण दोन्ही आपण त्याचे अर्थ बघितलेले आहे तिथे. पुढचं आहे आपलं अनाथ आणि सनाथ. अनाथ म्हणजे की ज्याला कोणीही वाली नाही त्याला आपण अनाथ असं म्हणतो आणि सनाथ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा आहे आपला अनादर आणि आदर या शब्दांची जोडी. त्याच्या पुढचं आपलं अनाठाई आणि सत्कर्णी हे दोन शब्द एकमेकाला विरुद्धार्थी. अनाठाई आणि सत्कर्णी इथं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा शब्द आपला अनाडी आणि शिक्षित. सोपा आहे, खूप जास्त याला एम्फसाईज करायची गरज नाही. पुढचा आहे आपला अनादी आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आदी असा येतो. अनादीला कोणता आहे, आदी. थोडासा ऑड आहे, लक्षात ठेवायची आपल्याला गरज आहे. अनादी आणि आदी एकमेकांना विरुद्ध आहे. पुढचा आपला शब्द आहे अनामिक आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द निनावी असा आहे. अनामिक आणि निनावी हे दोन शब्द एकमेकांना विरुद्धार्थी आहेत असं लक्षात ठेवायचं. पुढचा आपला अनावर आणि आवर किंवा मग त्यालाच आपण नियंत्रित असं म्हणतो, हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता भरपूर भरपूर वेळेस आपण असं म्हणतो की मला राग अनावर झाला, म्हणजे तो राग तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हता किंवा तुम्हाला तो आवरला नाही, आपण असं म्हणतो. तर मग अनावरचा विरुद्धार्थी काय आहे, आवर किंवा त्याला आपण नियंत्रित असं म्हणतो. म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जेव्हा तुमचा राग जातो तेव्हा त्याला आपण अनावर झालेला राग असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अनावृत्त, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे आवृत्त. पुढचा आपला शब्द आहे अनावृष्टी आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द वृष्टी असा होतो. त्याच्या पुढचा आपला शब्द आहे अनासक्त आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द आसक्त असा आहे. आता इथे मी काही शब्द दिलेत, सोडवायचा प्रयत्न करा. MCQ दिले ते सोडवायचा प्रयत्न करा. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सांगा मला, खालीलपैकी कोणता शब्द आहे. अग्रज या शब्दाला आपण अनुज हा शब्द बघितला होता का विरुद्धार्थी, आठवतो का? प्रयत्न करा आठवायचा. पुढचा आपला शब्द आहे अजागळ म्हणून. तर अजागळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, आठवतोय का तुम्हाला? अजागळचा आपण चलाक हा शब्द विरुद्धार्थी बघितला होता. पुढचा आपला MCQ आहे, क्वेश्चन आहे जुने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर काय बघितलं होतं आपण, जुने. मी तुम्हाला सांगितलं होतं की तंत्रज्ञान कसं असतं, अद्ययावत असतं. अद्ययावत म्हणजे काय, की कंटेम्पररी किंवा मग त्याला करंट आपण असं म्हणू शकतो. आणि त्याचाच विरुद्धार्थी जुने किंवा मग कालबाह्य. जुनेलाच आपण कालबाह्य म्हणणार, त्यालाच आपण प्राचीन म्हणणार आणि त्यालाच आपण पारंपरिक सुद्धा म्हणणार.
पुढचा आपला शब्द आहे अधाशी. आता अधाशी हा शब्द सुद्धा आपण बघितला होता. तुम्हाला सांगितलं होतं की जो हापापल्यावानी खातो त्याला आपण अधाशी म्हणतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मिताहारी, म्हणजे काही कमी आहार घेणाऱ्याला आपण मिताहारी म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अधीर. काय त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अधीर म्हणजे ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं धैर्य नाही आहे, बरोबर, आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द धैर्यशील असा येतो. 5 क्वेश्चन बघितले आपण आणि या फॉर्मॅटमध्येच आपण पुढचं लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. पुढचा आपला शब्द आहे अनिवार्य. त्याला विरुद्धार्थी शब्द ऐच्छिक असा येतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण कंपल्सरी आणि व्हॉलंटरीली हे 2 शब्द वापरतो. कोणकोणते. अनिवार्यला आपण कंपल्सरी म्हणतो आणि ऐच्छिकला आपण व्हॉलंटरीली असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अनिवार आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द प्रमाणशीर असा आहे. अनिवारला प्रमाणशीर हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला अनिषिद्ध. त्याला विरुद्धार्थी शब्द निषिद्ध असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अनीती. त्याला विरुद्धार्थी शब्द नीती असा येतो. नीती म्हणजे काय की तुम्ही ज्या गोष्टी करता त्या इथिकल वेने करता. नीती म्हणजेच काय, इथिकल असणं. पुढचा आपला शब्द आहे अनुकूल आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल असा आहे. अनुकूल म्हणजे की तुमच्या फेवरमध्ये असलेलं आणि प्रतिकूल म्हणजे की फेवरमध्ये नसलेलं. आपण त्याला वातावरणाच्या संदर्भात असं म्हणतो किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा आपण ते म्हणू शकतो की किंवा मग भरपूर ठिकाणी आपण हे शब्द वापरतो की ही गोष्ट अनुकूल आहे आणि ही गोष्ट प्रतिकूल आहे. पुढचा आपला अनुगामी. त्यालाच विरुद्धार्थी शब्द मोहरक्या आहे. आता मोहरक्या हा शब्द आपण समानार्थी शब्दांची सिरीज घेताना बघितला होता. जेव्हा आपला पुढारी शब्द हा आला होता त्याला आपण समानार्थी शब्द मोहरक्या असं बघितलेला होता. तर मोहरक्याचा इथं विरुद्धार्थी शब्द अनुगामी आहे असं लक्षात ठेवायचं. अनुगामी म्हणजेच काय रे, मोरक्या म्हणजे लीडर आणि अनुगामी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की आता हा शब्द येणार आहे एक्झॅक्टली पुढे. अनुगामीचा मला आता इथे शब्द आठवत नाही येतो एक्झॅक्टली, पण मोरक्या म्हणजे लीडर किंवा मग त्याला पुढारी आपण म्हणतो, ते लक्षात ठेवा. पुढचं अनुगामीला आपण अनुनाई असंच काहीतरी म्हणू शकतो. पुढे बघूत आपण तो शब्द. पुढचा आपला अनुदार आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द उदार असा आहे. त्याच्या पुढचा आपला शब्द आहे अनुनय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आदेश असा येतो. तर आदेशला अनुनय हा शब्द विरुद्धार्थी आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे आपला अनुपम. त्याचा विरुद्धार्थी शब्द उपमित असा होतो. अनुपमला काय होतो, उपमित. हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. अनुपम आणि उपमित हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे अनुपस्थिती. त्याला आपण विरुद्धार्थी उपस्थिती म्हणतो. उपस्थिती म्हणजे प्रेझेंट असणं आणि अनुपस्थित म्हणजे अब्सेंट असणं. पुढचा आपला आहे अनुभव आणि त्यालाच आपण अननुभव म्हणतो, म्हणजे की ज्याच्याकडं अनुभव नाही त्याला आपण अननुभव असं म्हणतो. पुढचा आहे आपला अनुत्पादक. जिथं कोणत्याही प्रकारचं उत्पादन होत नाही त्याला अनुत्पादक, आणि उत्पादक म्हणजेच उत्पादन होण्यायोग्य. पुढचा आहे आपला अनुभूती आणि त्यालाच विरुद्धार्थी अनुभूती आहे, म्हणजे इथं जो उपसर्ग लागलाय तो अन असा आहे. पुढचा आहे आपला अनुमती आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे असंमती. आता अनुमतीलाच आपण संमती असं म्हणतो. संमती म्हणजेच काय, ॲग्री होणे आणि असंमती म्हणजेच डिसॲग्री. इंग्लिशचे सुद्धा शब्द मी तुम्हाला सांगत आहे. पुढचा आहे आपला अनुमान. त्याला विरुद्धार्थी शब्द आहे खात्री. अनुमान म्हणजे काय, तर्क वितर्क लावणे, आणि खात्री म्हणजे काय, खात्रीशीर सांगणे. पुढचा आपला शब्द आहे अनुमोदन आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विरोध. आता अनुमोदन म्हणजेच काय, संमतीसुद्धा येतं. अनुमोदनलाच आपण संमतीसुद्धा म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग विरोध असा होतो. आता अनुमोदन आणि विरोध हे शब्द आपण पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये वापरतो. पुढचा आपला अनुयायी. मी आता तुम्हाला वरती जो शब्द सांगत होतो मोहरक्या आपण डिस्कस करताना, अनुगामीलाच आपण अनुयायी असं म्हणतो. हा शब्द मला तिथे आठवत नव्हता आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द पुढारी असा आहे. पुढारीला आपण मोहरक्या सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अनुराग. त्याला विरुद्धार्थी शब्द विराग असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अनुरूप आणि त्याच्या विरुद्धार्थी आहे विजोड किंवा विरूप असणं. अनुरूप म्हणजेच काय, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसोबत सुसंगत असणं त्याला आपण अनुरूप असं म्हणतो, आणि ती ऑड पडणं त्याला आपण विजोड किंवा विरूप असं म्हणतो. म्हणजे तुम्ही मॅचिंग साड्या घालता म्हणजे तुम्ही अनुरूप गोष्टी अनुरूप आहेत ते साडी किंवा मग तुमची काय म्हणते त्याला, किंवा मग आपण मुलांच्या बाबतीत जर म्हणलं तर तुमचा ड्रेस जो आहे ब्लॅक शर्ट व्हाईट पॅन्ट, तर ती अनुरूप म्हणजे तो कलर पॅलेट तुमचा मॅच होतो आहे. आणि विजोड म्हणजे तुम्ही काहीतरी ऑड घातलेलं आहे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा आपला अनुशासन. त्याला विरुद्धार्थी शब्द दुःशासनाचं येतं. पुढचा आपला शब्द आहे अन्य. त्यालाच विरुद्धार्थी शब्द अनन्य असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अपकर्ष. त्यालाच विरुद्धार्थी उत्कर्ष असा येतो. हा शब्द आपण डिस्कस केलेला होता. पुढचा आपला शब्द आहे अपकार
आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द उपकार असा येतो. आता उपकार हा शब्द आपण भरपूर वेळेस वापरतो, पण अपकार कधी वापरत नाही. पण इथून पुढे तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे अपकीर्ती, त्यालाच विरुद्धार्थी शब्द सत्कीर्ती असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अपकृत्य, त्यालाच विरुद्धार्थी आपण सत्कृत्य हा शब्द वापरतो. पुढचा शब्द आपला अपमान आहे आणि त्याला विरुद्धार्थी शब्द सन्मान असा आहे. पुढचा आपला शब्द अपरंपार आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द मर्यादित. अपरंपार म्हणजे काय, खूप काळापासून चालत आलेल्या गोष्टी त्याला अपरंपार म्हणतात. आणि मर्यादित म्हणजे काय, आता मर्यादित कालापासून चालत आलेल्या गोष्टींना मर्यादित म्हणजे वाक्यात उपयोग करून मी तुम्हाला दाखवत आहे. पुढचा आपला अपराध हा शब्द, त्याचाच विरुद्धार्थी निरपराध असा होतो. पुढचा आपला शब्द आहे अपरिहार्य आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द परिहार्य असा येतो. आता आपण जेव्हा बुद्धिझम आणि जैनिझमची फिलॉसॉफी वाचतो तर त्यावेळेस आपण हे शब्द वाचतो, अपरिहार्य आणि परिहार्य. पुढचा आहे आपला अपरोक्ष आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द परोक्ष असा आहे. पुढचा आपला शब्द अपप्रवृत्ती आणि त्याला विरुद्धार्थी सत्प्रवृत्ती असा आहे. अपप्रवृत्तीला आपण सत्प्रवृत्ती म्हणतो, माझी स्लिप ऑफ टंग होती इथे. अपप्रवृत्तीला आपण सत्प्रवृत्ती, हे एकमेकांच्या विरुद्धार्थी असलेले शब्द आहे. अपव्यय, अपव्यय म्हणजे काय की कमी खर्च करणारा, आणि विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा मितव्यय. अपव्यय म्हणजे खूप खर्च करणारा आणि मितव्यय म्हणजे कमी खर्च करणारा, हे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे अपशब्द, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुवचन, लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अपात्र, त्यालाच विरुद्धार्थी शब्द आहे सत्पात्र. अपात्र म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या गोष्टीच्या कंडिशन जर मॅच नाही केलं तर तुम्ही अपात्र ठरतात. जसं की आता काल राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला, त्याच्यामध्ये ज्यांना कटऑफच्या वरती मार्क नाही पडणार ते अपात्र होणार आहे. पुढचा आपला शब्द आहे अपाय आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द उपाय. आता किती जणाला भरपूर आपण उपाय हा शब्द वापरतो, पण अपाय हा शब्द त्याचा विरुद्धार्थी होता. याचा ठाव ठिकाणा सुद्धा आपल्याला नव्हता. हे जेव्हा आपण पेपरमध्ये जातो ना, ऑप्शनमध्ये वाचतो, तेव्हा आपल्याला कळतं की असं पण काहीतरी आहे. पण जेव्हा गोष्टी आपण एकदा डोळ्याखालून घालतो किंवा मग ब्रेनला वारंवार सांगतो रिव्हिजन करून, तर तेव्हा गोष्टी आपल्याला आपोआप यायला लागतात. तर अपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उपाय, लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं अपार आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे थोडे. अपार प्रेम केलं, अपार प्रेम केलं म्हणजेच काय, खूप प्रचंड प्रमाणात प्रेम केलं, आणि थोडंसं हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो. थोडं प्रेम केलं असं कधी होत नाही, आपण अपारच प्रेम करतो सरासरी. पुढचं आहे आपलं अपूर्व, यालाच आपण अद्भुत हा शब्द सुद्धा बघितलेला होता, अपूर्व, आणि त्याचाच विरुद्धार्थी सामान्य असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अपेक्षा आणि त्याला विरुद्धार्थी शब्द उपेक्षा असा आहे. आता अपेक्षा किंवा मग इच्छा या शब्दाला आपण एक समानार्थी शब्द बघितला होता, आठवतो का तुम्हाला? स्पृहा, प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे स्पृहा म्हणून, लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला अपेक्षित, अपेक्षित निकाल येतो, कधीतरी येणार, लिस्टमध्ये आपलं नाव येणार, त्याला आपण अपेक्षित. आणि अनपेक्षित म्हणजे की आपण अपेक्षा केलेल्या गोष्टी जेव्हा घडतात त्याला आपण अनपेक्षित असं म्हणतो. पुढचा आहे आपला अप्रतिम, त्यालाच आपण अद्भुत किंवा अपूर्व सुद्धा म्हणतो, अप्रतिमलाच, आणि त्याचा विरुद्धार्थी साधारण असा आहे. पुढचा आहे आपला अफाट आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे संकुचित. अफाट म्हणजे खूप जास्त प्रमाणात असणे आणि संकुचित म्हणजे खूप नॅरो माइंडेड किंवा मग छोटं असणे. पुढचं आहे आपला अबला, त्याचाच विरुद्धार्थ शब्द आहे सबला. अबलाचा कोणता विरुद्धार्थी आहे? सबला, लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अबोल आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द वाचाळ असा आहे. अबोल म्हणजेच की जो बोलत नाही, आणि वाचाळ म्हणजे की जो खूप बडबड आहे, तर त्याला आपण वाचाळ म्हणतो. ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी लक्षात ठेवायची. पुढचा आपला शब्द आहे अब्रू आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द बेअब्रू आहे. पुढचा आहे आपला शब्द अभंग आणि त्याचाच विरुद्धार्थी खंडित असा होतो. आता अभंगचा अजून एक अर्थ होतो, त्याला आपण कविता हा समानार्थी शब्द बघितला होता, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की संत साहित्यामध्ये कवितांनाच आपण अभंग म्हणतो. तुकाराम बुवांची गाथा त्याच्यामध्ये अभंग आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं. इथे ह्या अभंगाचा अर्थ असा होतो, अभंग म्हणजे काय, भंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये हा दरार पडणे किंवा मग तुकडा पडणे किंवा मग ते विभागणे, त्याला आपण भंग पडणे असं म्हणतो. आणि अभंग म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ते दरार किंवा मग तुकडा किंवा मग ती अविरत चालू असते, त्याला आपण अभंग म्हणतो. त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग खंडित असा येतो. पुढचा आहे आपला अभद्र, त्यालाच विरुद्धार्थी शब्द भद्र असा आहे. सरासरी हा शब्द असा वापरला जातो की काय अभद्र भाषा आहे, म्हणजे काय विचित्र तुम्ही बोलताय. आणि भद्र म्हणजेच काय की सुयोग्य असणे किंवा मग त्या अनुषंगाने वापरलेला हा शब्द आहे. पुढचा आहे आपला अभक्ष आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द भक्षणीय असा येतो. अभक्ष आणि भक्षणीय हे एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला अभागी
आणि त्याला विरुद्धार्थी शब्द भाग्यवान असा येतो. आता हा शब्द आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. पुढचा आहे आपला अभाव म्हणून हा शब्द आणि त्याचाच विरुद्धार्थी विपुलता. आता अभाव म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा तुटवडा जाणवणे आणि विपुलता म्हणजे काय प्रचंड प्रमाणात असणे. पुढचा आपला शब्द आहे अभिमान. त्यालाच विरुद्धार्थी शब्द दुराभिमान असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अभिलाषी आणि त्याला विरुद्धार्थी शब्द निर्लोभी असा येतो. अभिलाषी म्हणजेच काय की लोभी असणं, बरोबर की नाही. त्यालाच आपण मला वाटतं की कृपण किंवा मग कफल्लक सुद्धा म्हणतो. कृपण आणि कफल्लकला आपण कंजूस सुद्धा असं म्हणतो. तर अभिलाषी म्हणजेच काय लोभी आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द निर्लोभी असा येतो. पुढचा आहे आपला शब्द अभेद्य आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे भंगणारे. अभेद्य आणि भंगणारे हे लक्षात ठेवायचं. हा शब्द आपण वापरतो की तो किल्ला अभेद्य आहे. अभेद्य म्हणजे तो कधीही फुटू शकत नाही, त्याला आपण अभेद्य असा किल्ला म्हणतो. पुढचा आपला अभ्युदय हा शब्द आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द अपकर्ष असा आहे. अभ्युदय म्हणजेच काय की उत्कर्ष. अभ्युदयालाच आपण दुसरा शब्द उत्कर्ष असा वापरू शकतो मग, आणि त्याचा विरुद्धार्थी म्हटलं तर तो अपकर्ष येणार आहे. पुढचा आहे आपला अमर आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मर्त्य. पुढचा आपला शब्द आहे आमका आणि त्याचा विरुद्धार्थी नेमका. आता आमका आमका माणूस येऊन गेला, त्यालाच विरुद्धार्थी आहे नेमका नेमका माणूस येऊन गेला. लक्षात ठेवा, फक्त फनी वेने सांगायचा प्रयत्न केला, असं काही नाहीये. आमका आणि नेमका हे विरुद्धार्थी शब्द आहे, लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला अमानुष आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मानवी असा आहे. आता जेव्हा आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो तर सरासरी असं लिहिलेलं असतं की अमानुष हत्या केली. म्हणजेच काय ना, तुम्ही मानव आहात म्हणजे तुमच्याकडून काहीतरी चांगले गुण एक्सपेक्टेड आहात. तुम्ही जनावर नाही आहात, तुम्ही मानव आहात. त्याच्यामुळं काही गोष्टी तुमच्याकडे एक्सपेक्ट केल्या जातात. ॲज अ मानव म्हणून तुमच्याकडून काही व्हॅल्यूज समाजाला एक्सपेक्टेड असतात आणि मग त्या गोष्टीनुसार तुम्ही जेव्हा वागत नाही तर तेव्हा तुम्हाला अमानुष असं म्हटलं जातं. तर अमानुषपणे किंवा निर्गुणपणे हत्या केली आपण तेव्हा असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अमृत. अमृतलाच आपण पियुष हा शब्द समानार्थी बघितला होता. पियुष आणि सुधा, आठवतंय का? पियुष आणि सुधा हे समानार्थी शब्द बघितलेले होते आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द वेश असा होतो. पुढचा आपला शब्द अराजक आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द सुव्यवस्था. आता अराजक जर म्हटलं तर मग बांगलादेश झालं, नेपाळ झाला, आता जे जनजीचं प्रोटेस्ट झालं किंवा मग म्यानमार किंवा मग सुदान, तिथे अराजकता पसरलेली. आणि सुव्यवस्था जर म्हणली तर मग आपला भारत देश झाला, USA किंवा मग युरोपच्या काही कंट्री, तर तिथं सुव्यवस्था आहे. पुढचा आहे आपला अर्धचंद्र आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वागत. अर्धचंद्र म्हणजेच काय हकालपट्टी करणे. आपण हा समानार्थी शब्दांच्या सिरीजमध्ये हा शब्द बघितला होता. अर्धचंद्र म्हणजेच काय हकालपट्टी किंवा मग गचांडी देणे. तर त्या अनुषंगाने आपण हे शब्द बघितले होते आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द म्हणजे स्वागत असा आहे. पुढचा आपला शब्द आहे अर्वाचीन आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द प्राचीन असा येतो. प्राचीन म्हणजेच काय एन्शंट असणं, अर्वाचीन म्हणजेच मॉडर्न असणं, लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे अलग आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द सलग असा आहे. आत्ताच आपण वरती बघितला आमका नेमका आणि इथं अलग आणि सलग, लक्षात ठेवायचं. पुढचा आपला अल्पसंख्य आणि त्याला विरुद्धार्थी शब्द बहुसंख्य असा आहे. अल्प म्हणजे काय की खूप छोट्या संख्येमध्ये असणारे त्यांना आपण अल्पसंख्य असं म्हणतो आणि खूप साऱ्या प्रमाणात असणारे किंवा मग मोठ्या संख्येमध्ये असणारे त्यांना आपण बहुसंख्य असं म्हणतो. जसं की भारत देशामध्ये जर धर्माच्या अनुषंगाने बघायचं गेलं तर हिंदूंना आपण बहुसंख्य म्हणतो आणि अल्पसंख्य जर म्हणायचे झाले तर आपले ख्रिश्चन, बौद्ध किंवा मग शीख हे आपले धर्माच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर ते लोक येतात. पुढचं आहे आपलं लोक म्हणून तर आपले मित्र. पुढचा आपला शब्द अल्लड आहे आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द प्रौढ असा येतो. आता अल्लडलाच आपण नोवाईस म्हणू शकतो, त्यालाच आपण चाइल्डिशची स्पेलिंग चुकली माझी. नोवाईस आणि चाइल्डिश काय असेल ते मला चुकलीच ती. आणि प्रौढला आपण मॅच्युअर असं म्हणतो. म्हणजे हे इंग्लिशमधले सुद्धा लक्षात ठेवा. नोवाईस किंवा मग त्याला चाइल्डिश आणि प्रौढ म्हणजे मॅच्युअर हे इंग्लिशमधले सुद्धा शब्द लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे अवकृपा, त्यालाच आपण कृपा हा विरुद्धार्थी शब्द वापरतो. पुढचा आपला शब्द आहे अवडंबर आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे साधेपणा. आता अवडंबर म्हणजे काय की गाजावाजा करणे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मग त्याला म्हणतो ना आपण देखावा करणे, तर त्या अनुषंगाने वापरलेला हा शब्द आहे अवडंबर. आणि साधेपणा म्हणजे आपण असं म्हणतो की साधेपणाने लग्न केलं किंवा मग हा शब्द सुद्धा आपण वापरतो की लग्नामध्ये खूप अवडंबर होता, म्हणजे की खूप जास्त प्रमाणामध्ये गोष्टी केलेल्या होत्या. पुढचा आपला शब्द आहे अवनती, त्यालाच आपण
अपकर्ष सुद्धा म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द उन्नती असा होतो. पुढचा आपला शब्द आहे अवमान, त्यालाच अपमान सुद्धा म्हणतो आपण आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मग सन्मान हा येणार आहे. पुढचा आपला शब्द आहे अवलक्षण आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द सुलक्षण असा येणार आहे. पुढचा आपला शब्द आहे अवहेलना, त्यालाच आपण अपमान असं म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग मान सन्मान असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अव्हेर म्हणून आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सन्मान असा इथेच दिलेला आहे. अव्हेर आणि सन्मान हे सुद्धा विरुद्धार्थी होता एकमेकांच्या, लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे अशिष्ट आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आपला शिष्ट असा आहे. पुढचा आपला शब्द अश्रद्ध आणि त्याला श्रद्धाळू आपण हा विरुद्धार्थी शब्द वापरतो. श्रद्धाळू म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा बिलीफ असणं किंवा मग तुमची एखाद्यामध्ये श्रद्धा असणं, त्याला आपण श्रद्धाळू म्हणतो. आणि अश्रद्ध म्हणजे काय, की तुमचं त्याच्यामध्ये बिलीफ नसणं किंवा मग त्याच्यामध्ये श्रद्धा नसणं, त्याला आपण अश्रद्ध असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे असंबंध म्हणून आणि त्याचाच विरुद्धार्थी मग सुबद्ध असा होतो. पुढचा आहे आपला असह्य आणि त्याचा विरुद्धार्थी सुसह्य असा होतो. असह्य म्हणजे काय, आपण म्हणतो सरासरी की मला या वेदना असह्य झाल्या आहेत, म्हणजे की मी आता त्या सोसू शकत नाही. असह्य म्हणजेच काय, तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही आता सोसू शकत नाही. सोसू म्हणजे काय, तुम्हाला त्या सहन होत नाहीये. आणि सुसह्य म्हणजेच काय, की त्या गोष्टी तुम्हाला आता सहन होत आहेत किंवा त्या तुम्ही सोसू शकतात. म्हणजे बायकोचे लाड करणं किंवा मग BF किंवा GFचे लाड करणं ते तुम्हाला सुसह्य आहेत. आणि घरच्यांचं टोचून बोलणं तुम्हाला आता असह्य झालेलं आहे. पुढचं आहे आपलं असीम आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो सीमित. असीमित हा शब्द आपण सरासरी वापरतो. असीमित म्हणजे ज्याला लिमिट नसते आणि सीमित म्हणजे की लिमिटेड. आत्ताच आपण वरती मर्यादित हा शब्द सुद्धा बघितलेला होता. पुढचा आपला शब्द आहे असूर आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सूर हा येतो. आणि सूर म्हणजेच आपण देवांना सुद्धा सूर म्हणतो, हे लक्षात ठेवा. समानार्थी शब्द आपण बघताना हे शब्द बघितलेले होते. पुढचा आपला शब्द आहे अस्खलित बोलला आपण असं म्हणतो, म्हणजे न अडखळता बोलला आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग अडखळत असा येणार आहे. पुढचा आपला शब्द आहे अस्ताव्यस्त आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मग सुव्यवस्थित असा येतो. मुलींच्या रूम जर बघितल्या तर त्या सुव्यवस्थित राहतात आणि जर मुलांच्या रूम बघितल्या तर त्या अस्ताव्यस्त अशा राहतात. पुढचा आपला शब्द आहे अस्मिता आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द निराभिमान असा येतो. पुढचा आपला शब्द आहे अहंकार आणि त्यालाच विरुद्धार्थी निरअहंकार असा आहे. पुढचा आपला शब्द आहे सक्षम. सक्षम म्हणजे कॅपेबल असणं आणि अक्षम म्हणजे इनकॅपेबल असणं. कॅपेबल आणि इनकॅपेबल हे इंग्लिशमधले शब्द सुद्धा लिहून घ्या. पुढचा आपला शब्द आहे अज्ञ आणि त्याला विरुद्धार्थी शब्द आहे सुज्ञ. सुज्ञ म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची जाणीव असणाऱ्या गोष्टीला आपण सुज्ञ असं म्हणतो आणि जाणीव नसणाऱ्याला आपण अज्ञ असं म्हणतो. आता 5 MCQ परत इथं दिले, सोडवायचा प्रयत्न करा. अभिलाषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सांगा. आठवतं का? आता इथं उत्तर बघू शकता तुम्ही, पण प्रयत्न करा की तुम्हाला आठवतं की नाही, त्याचा जास्त तुम्ही लोड घ्या. बाकी उत्तर तर मी तुम्हाला दिलेले आहे. अभिलाषीचा विरुद्धार्थी शब्द निर्लोभी असा होतो. पुढचा आहे की खालील वाक्यातील ठळक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता इथं ठळक तर केले नाही मी. त्याची कलाकृती अप्रतिम होती. इथं अप्रतिम शब्दाला अंडरलाईन केलेला आहे असं कन्सिडर करा. अप्रतिम या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, जो की साधारण असा होतो. पुढचा आपला आहे की अस्मिता या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सांगा. तो कोणता येतो अस्मिताचा? निराभिमान हा विरुद्धार्थी शब्द येतो. पुढचा आहे की आगंतुक. आता इथं वाक्य दिले त्याच्यामध्ये आगंतुक या शब्दाला अंडरलाईन आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा. ॲक्च्युली हा अजून आपलं कव्हर नाही झाला, पण पुढे येणार आहे. हे शब्द मी तुम्हाला समानार्थी शब्दांच्या याच्यामध्ये सांगितलं होतं. आगंतुक म्हणजे काय, न बोलवता येणारा. मग त्याचा विरुद्धार्थी कोणता येणार आहे? आमंत्रित. लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला आध्यात्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी विचारलाय. त्याचा विरुद्धार्थी प्रापंचिक असा येणार आहे. पुढचे शब्द आपण बघूयात. आकर्षक हा शब्द दिलाय, त्याचा विरुद्धार्थी अनाकर्षक असा होतो. पुढचा आपला शब्द आकाश आहे आणि त्याला विरुद्धार्थी शब्द पाताळ आहे. आपण म्हणतो ना की आकाश पाताळ एक करेल, म्हणजेच काय, दोन विरुद्धार्थी गोष्टींना तुम्ही एक करणार आहात, आकाश आणि पाताळ. पुढचा आपला शब्द आहे आकुंचन आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द प्रसरण असा होतो. तर दुकानात गेल्यानंतर तुमचे कपडे थोडे लांब असले तर तो विकणारा किंवा मग तो सांगणारा, कपडे दाखवणारा तुम्हाला म्हणतो की कपडे श्रिंक होणार, धुतल्यानंतर श्रिंक होतात. श्रिंक म्हणजेच काय, ते आकुंचन पावतात. आणि प्रसरण म्हणजेच काय, एक्सपांड होणे, त्याला आपण प्रसरण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आक्रमण आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनाक्रमण असा आहे. एवढे दिवस आपण फक्त आक्रमण हा शब्द
ऐकलेला असतो, पण आज आपल्याला अनाक्रमण हा शब्दसुद्धा माहीत झाला. अमका नेमका अलग सलग हे शब्दसुद्धा तुम्हाला आठवायला पाहिजे. म्हणजे पुढचे पाढे पाठ आणि मागचे सपाट असं व्हायला नको. त्याच्यामुळं मागच्या पण गोष्टी रिव्हाईज करत चालत जा. आणि ह्या लेक्चरची PDF आहे ना, म्हणजे जेव्हा पूर्ण 6 लेक्चर कंप्लीट होईल, 5 किंवा 6, तर तुम्हाला ह्या चॅनलवरती PDF मी टाकून देईल. ॲनोनॉमस MPSC ॲस्पिरंट याला जॉईन करून ठेवायचं आहे. टेस्ट जर घ्यायची झाली तर मी तुम्हाला त्या चॅनलवरती घेईल. पुढचा आपला शब्द आहे आकलन आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनाकलन असा आहे. आकलन म्हणजेच काय, तुम्हाला एखादी गोष्ट समजते, समजण्यालाच आपण आकलन झालं असं म्हणतो, आणि एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्याला आपण अनाकलन असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आकस्मिक आणि त्याला विरुद्धार्थी शब्द अपेक्षित आहे. आकस्मिक म्हणजेच काय, की एकदम असं अचानक गोष्ट घडून येणे, किंवा मग तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या इथं गेले तर आकस्मिक जाता. आणि अपेक्षित म्हणजे काय, की एखादी गोष्ट माहीत होती की अशी अशी होऊ शकते, तर त्या अनुषंगाने हे शब्द किंवा ह्या शब्दांची जोडी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा आपला शब्द आहे आकुंचित. त्याचा विरुद्धार्थी शब्द विस्तारित असा येतो. आणि आकुंचन आणि प्रसारण आपण जेव्हा वरती बघितलं तर ते जवळपास हे सारखेच शब्द आहे. पुढचा आपला आगंतुक, त्याला विरुद्धार्थी शब्द आमंत्रित असा आहे. आत्ताच आपण एक वरती MCQ सुद्धा बघितलेला आहे. आता जे मेट्रोचा वापर करतात तर तिथं हे लिहिलेलं असतं. आगमन म्हणजे काय, की एखादा व्यक्ती आला, आणि निर्गमन म्हणजे काय, एखादी व्यक्ती गेला. किंवा मग ते असं सांगतं आगमन मार्ग म्हणजे येण्याचा मार्ग, आणि निर्गमन म्हणजे जाण्याचा मार्ग. तर त्या अनुषंगाने आगमन आणि निर्गमन हे 2 शब्द लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे आगामी आणि त्याच्या विरुद्धार्थी मागील असा आहे. आता आगामी हिवाळी अधिवेशन आपण असं म्हणतो, म्हणजे की ते येणार आहे. आणि मागील म्हणजेच काय, जे की होऊन गेलं त्याला आपण मागील असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आग्रह, त्यालाच आपण अट्टहास असं म्हणतो, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनाग्रह असा आहे. पुढचा आपला शब्द आघाडी आणि पिछाडी, जे की झाला आहे आपला. पुढचा आपला शब्द आहे आघात आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे प्रत्याघात, म्हणजे रिॲक्शन आणि काय म्हणतात त्याला, रिॲक्शन नाही, आघात आणि प्रत्याघात हेच लक्षात ठेवा इथे. पुढचा आपला शब्द आहे आचारशील. त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो आचारभ्रष्ट. आचारशील आणि आचारभ्रष्ट हे लक्षात ठेवायचे. हे शील आणि भ्रष्ट हे अजून भरपूर ठिकाणी आपल्याला येणार आहे. आचारशील आणि आचारभ्रष्ट लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे आच्छादित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाच्छादित. आच्छादित आणि अनाच्छादित लक्षात ठेवायचं. पुढचा आपला आहे आजारी आणि त्याचाच विरुद्धार्थी निरोगी असा येतो. पुढचा आपला शब्द आहे आजकाल आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मागे किंवा मग पूर्वी. आजकाल म्हणजेच काय, की सध्या चालू आहे. आणि मागे किंवा पूर्वी म्हणजेच काय, की याच्या अगोदर होऊन गेलेल्या गोष्टीला आपण मागे किंवा मग पूर्वी झालेली गोष्ट अशी म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे की आठवण. येत असेल तुम्हाला कुणाची तरी. आठवण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विसर. जर येत असेल तुम्हाला कुणाची आठवण, तर विसरण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीला, कुणा वाचून काही अडत नाही. तर आठवण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विसर असा आहे. पुढचा आपला शब्द आहे आटोकाट आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो वरवरचा. आटोकाट भरलेला, आटोकाट प्रयत्न केले आपण असं म्हणतो. आटोकाट प्रयत्न म्हणजे काय, की म्हणजे तुम्ही 100% दिलं. आणि वरवरचा म्हणजे काय, की बस तुम्ही दाखवण्यापुरती प्रयत्न केलेले, की हा बस राज्यसेवेचा फॉर्म भरला किंवा सरळ सेवेचा फॉर्म भरला, किंवा आता धर्मादायचे पेपर चालू तर जवळपास 2-2.5 लाख फॉर्म आलेले. पण मग आटोकाट प्रयत्न किती जणांनी केले, तर खूप बोटावर मोजणाऱ्या लोकांनी प्रयत्न केले, आणि जे की लिस्टमध्ये सुद्धा दिसणार आहेत. आणि वरवरचे प्रयत्न करणारे जे की फक्त फॉर्म भरले आणि पेपरला गेले असे खूप सारे असणार आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे आडंबर आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द साधेपणा, जो की आपण बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे आडमार्ग आणि त्याचा विरुद्धार्थी धोपट मार्ग आहे. आता हा शब्द आहे ना, मलाच खूप नवीन वाचायला भेटला, धोपट मार्ग म्हणून. मी याच्या अगोदर कधीच ऐकलेला नव्हता, तर त्याला हायलाईट करून ठेवायचं आहे, आडमार्गला धोपट मार्ग. पुढचा आहे आपला आढ्यता आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द नम्रता. आढ्यता म्हणजेच काय, हेकेखोर, उद्धट त्याला आपण म्हणतो. आणि नम्रता म्हणजे की त्याला विनयशील आपण असं म्हणतो. पुढचा आहे आपला आत आणि बाहेर. त्याच्या पुढे आपला आत्महत्या आणि पुढचा त्याचा विरुद्धार्थी शब्द आत्मोद्धार असा आहे. आत्महत्या म्हणजे काय, आपण स्वतःला संपुष्टात आणणं, किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की स्वतःचा अंत करणं, त्याला आत्महत्या म्हणतो आपण. आणि आत्मोद्धार म्हणजे स्वतःचा आपण उन्नतीकडून आणतो, त्याला आत्मोद्धार म्हणतो. पुढचा आपला आदिदैविक हा शब्द आहे, त्याचाच विरुद्धार्थी आदिभौतिक असा होतो. पुढचा आपला आधी आणि नंतर ही शब्दांची जोडी आहे. नंतर आधुनिक आणि पुरातन या शब्दांची जोडी आहे, जे की ॲज युजल आपण वापरतो. आता आध्यात्मिक आणि प्रापंचिक
हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध ते लक्षात ठेवायचे. अध्यात्म आणि प्रपंच. प्रपंच म्हणजे सांसारिक आणि आध्यात्मिक म्हणजे देवाच्या गोष्टी. लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे आदरणीय. त्यालाच विरुद्धार्थी शब्द अनादरणीय असा होतो. पुढचा आपला शब्द आहे आदी आणि त्याचा विरुद्धार्थी अंत असा होतो. आदी आदी तू, अनंत तू असं आपण म्हणतो ना. म्हणजेच काय की सुरुवातही तू. आदी म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा सुरुवात आणि अंत म्हणजे एखाद्या गोष्टीची शेवट. पुढचा आपला शब्द आहे आद्य आणि अंतिम. हे सारखे शब्द आहे. पुढचा आपला आंधळा आणि डोळस. आपण हे बघितलं वरतीच की आंधळा आणि डोळस हे सुरुवातीलाच आपण बघितलं. पुढचा आनंदी आणि दुःखी हे सुद्धा आपल्याला माहीत असेल. आता हा शब्द माहिती आहे. आपत्तीच्या विरुद्धार्थी शब्द आपला सुस्थिती असा येतो. आता आपण असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आणि आपत्तीजनक नाही म्हणू शकत की आपत्ती निर्माण झाली पुराची. तर आपत्ती म्हणजेच काय की अशी कंडिशन की जिथं गोष्टी काही ठीक नाही आणि सुस्थिती म्हणजे काय की गोष्टी एकदम व्यवस्थित असणे, त्याला आपण सुस्थिती असं म्हणतो. पुढचा आहे आपला आपमतलबी आणि तसाच विरुद्धार्थी शब्द निराभिलाषी आहे. आता आठवा तुम्ही, अभिलाषी हा शब्द आपण केला का आणि अभिलाषीला आपण विरुद्धार्थी निर्लोभी हा केला का. हे शब्द जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला इथं निराभिलाषी आणि आपमतलबी या शब्दांचे अर्थ सुद्धा लागायला पाहिजे. पुढचा आपला शब्द आहे आपपर भाव. त्याचा विरुद्धार्थी शब्द आपुलकी असा येतो. आपुलकी म्हणजेच काय की माया असणं आपण त्याला म्हणतो आणि आपपर भाव म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला द्वेष असणं, त्याला आपपर भाव आपण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आप्त. त्याला आपण स्वकीय किंवा स्वदेशीय असं सुद्धा म्हणतो. आणि परका. परका म्हणजे दुसऱ्यांचा किंवा मग त्याला परदेशी सुद्धा आपण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आबाळ. त्याचाच विरुद्धार्थी शब्द निगास आहे. आबाळ करणे, एखाद्याचे आबाळ करणे म्हणजे एखाद्याचे हाल करणे. निगा म्हणजेच काळजी करणे, काळजी घेणे. आबाळ म्हणजेच काय एखाद्याचे हाल आणि निगा म्हणजे एखाद्याची काळजी. पुढचा आपला शब्द आहे आभार आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अपमान असा होतो. आता अपमानाच्या वरती सुद्धा आपण काही समानार्थी विरुद्धार्थी बघितले, ते सुद्धा लक्षात ठेवायचे. आय आणि वय हे दोन एकमेकांना विरुद्ध असलेले शब्द आहे. आता तुम्ही आयकर हा शब्द ऐकलेला असणार. आयकर म्हणजेच काय की तुम्ही जो कर भरता, कर म्हणजे त्यांच्याकडे जातो, आय म्हणजे येणारा, व्यय म्हणजे जाणारा. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा इथं आयात आणि निर्यातचा सुद्धा तोचा अर्थ होतो. आयात म्हणजे काय, ज्या गोष्टी आपण मागवतो त्याला आपण आयात असं म्हणतो. आणि निर्यात म्हणजे काय, ज्या गोष्टी आपण आपल्या देशामधून बाहेरील देशामध्ये पाठवतो त्याला आपण निर्यात असं म्हणतो. पुढचा आहे आपला आयास आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द विनायास असा होतो. आयास म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो विनायास. पुढचा आपला शब्द आहे आरंभ आणि त्याचा विरुद्धार्थी शेवट असा होतो. आरंभालाच आपण श्रीगणेश असं म्हणतो आणि शेवटला आपण इतिश्री करणे सुद्धा म्हणत असतो. पुढचा आपला शब्द आहे आराम आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द दगदग असा आहे. दगदग म्हणजे हालअपेष्टा करणे किंवा मग स्वतःची दैन करून घेणे. आराम म्हणजे आरामदायी, बस चिल आहे सगळं. पुढचा आपला शब्द आहे आरोग्य आणि त्याचाच विरुद्धार्थी अनारोग्य असा आहे. पुढचा आपला आरोपी आणि त्याचा विरुद्धार्थी निर्दोष किंवा त्याला निर्दोषी आपण असं त्यांनी इथं दिलेलं आहे, आरोपी आणि निर्दोषी. पुढचा आपला आर्द्र आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शुष्क. त्यालाच आपण ह्युमिड इंग्लिशमध्ये म्हणतो. ह्युमिडलाच ड्राय. ह्युमिड म्हणजेच काय रे की तुमच्या हवेमध्ये जे पाण्याचं जे वाफेमध्ये प्रमाण असतं, वाफेचं किंवा मग पाण्याचं प्रमाण, तर ते खूप जास्त असतं. आणि ड्राय म्हणजे काय, ड्राय एअर, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा त्या वाफेचं प्रमाण नसतं. पुढचं आहे आपला आवड नावड. लक्ष ठेवायचं. आवर आणि अजागळ हे लक्षात ठेवायचं. अजागळला अजून एक आपण शब्द बघितला होता, चालाक. चालाक इथं चालाक होता, लक्षात ठेवायचा. पुढचं आहे आपलं आशा निराशा. पास झालो तो आशा लागते आपल्याला, मेन्स पण पास हो, पूर्व जर पास झाल्यानंतर. निराशा म्हणजे काय, मेन्समधून जर बाहेर पडलं माझ्यासारखे तर त्याला आपण निराशा असं म्हणतो. राज्यसभा मेन्स फेल झाला ॲक्च्युली मी मागच्या वर्षीचे. पुढचा आहे आपला आश्रय. त्याचाच विरुद्धार्थी आहे निराश्रय. आश्रय आणि निराश्रय हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आहे आपला आसुरी. त्यालाच आपण दैत्यसुद्धा म्हणतो, त्याला आपण राक्षससुद्धा म्हणतो आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मग दैवी असा येतो. पुढचा आपला आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द आहे. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि नास्तिक म्हणजे ज्याची देवावर श्रद्धा नाही किंवा देवाला न मानणारा त्याला आपण नास्तिक म्हणतो. आणि विरुद्धार्थी शब्दांची जोडी मग लक्षात ठेवायची. पुढचा आपला शब्द आहे आस्था आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनास्था असा येतो. पुढचा आपला शब्द आळशी आहे आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द उद्योगी. आता हा जो उद्योगी शब्द आहे ना, हा आपला आपण त्याला म्हणतो ना काय, शुद्ध लेखनामध्ये सुद्धा येतो उद्योगी, लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे आळा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सूट. आळाला कोणता, सूट. पुढचा आपला शब्द आहे आक्षेपक
आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे समर्थक. म्हणजे तुमच्या एखाद्या निर्णयाला तुमचे घरचे तुमचं समर्थन करत असेल तर त्याला ते आपण समर्थक म्हणतो. काही जण त्याच्यावर आक्षेप घेणार आहे, त्याला आपण आक्षेपक असं म्हणतो. पुढचा आपला आज्ञा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो अवज्ञा. लक्षात ठेवायचं. पुढे आता आपला शब्द इकडे आणि तिकडे हे दोन एकमेकांना विरुद्ध आहे. आपण अलग सलग हा बघितला होता, अमका आणि नेमका सुद्धा बघितला होता, ते सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा आपला इच्छा आणि अनिच्छा हे शब्द आहेत. इच्छा या शब्दाचा विरुद्धार्थी अनिच्छा येतो. पुढचा आपला आहे इजा आणि इजालाच आपण विरुद्धार्थी बघितला आहे उपाय. उपायला अजून एक आपण विरुद्धार्थी बघितला होता अपाय म्हणून, लक्षात ठेवायचं. तर अपाय म्हणजेच काय इजा. पुढचा आहे आपला इज्जत, त्याचाच विरुद्धार्थी बेइज्जत. पुढचा आपला इतरेजन, त्याचा विरुद्धार्थी आपला स्वजन. उच्च नीच हे शब्द आपल्याला येत असेल. इति आणि अत हे दोन शब्द मात्र लक्षात ठेवायचे. इति या शब्दाचा विरुद्धार्थी अत असा होतो. पुढचा आहे आपला इतिश्री, त्याचा विरुद्धार्थी प्रारंभ किंवा अतश्री असा होतो. लक्षात ठेवायचं. इतिश्री मी तुम्हाला सांगितलं आत्ताच आणि प्रारंभ सुद्धा सांगितला. श्री गणेशा सुद्धा आपण त्याला म्हणतो. पुढचा आहे आपला इत्यंभूत आणि त्याचा विरुद्धार्थी हे त्रोटक. इत्यंभूत माहिती दिली आपण म्हणतो, म्हणजे की सुयोग्य प्रमाणामध्ये एखादी गोष्ट देणं त्याला आपण इत्यंभूत म्हणतो. आणि त्रोटक म्हणजे की काय, की त्याला आपण म्हणतो की आखूड हातानं गोष्टी. त्रोटक म्हणजे कमी प्रमाणात, ते सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा आपला शब्द आहे इंकार आणि त्यालाच विरुद्धार्थी आहे कबुली. पुढचा आपला इन्साफ. इन्साफ या शब्दाचा अर्थ होतो की न्याय आणि त्याला विरुद्धार्थी मग कोणता आहे अन्याय. पुढचा आपला शब्द आहे इब्रत आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे बेअब्रू. मग इब्रत म्हणजेच काय असणार आहे, अब्रू हा शब्द असणार आहे. पुढचा आपला आहे इमानी, त्याचा विरुद्धार्थी बेईमानी असा होतो. पुढचा आपला शब्द आहे इरादा आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द निरुद्देश असा होतो. इरादा म्हणजेच काय, एखाद्या उद्देशानं तुम्ही एखादी गोष्ट करता किंवा मग कृती करता, त्याला आपण इरादा म्हणतो. त्याचा विरुद्धार्थी शब्द मग निरुद्देश असा येतो. पुढचा आपला इष्ट आणि पुढचा त्याचाच विरुद्धार्थी शब्द अनिष्ट असा येतो. आता इतिहासामध्ये हा शब्द तुम्ही ऐकला असणार आहे की इष्ट आहे ते बोलणार, बरोबर की नाही. एक समाजसुधारकांचं फेमस वाक्य येते, त्याच्यामध्ये ते इष्ट आणि अनिष्ट हे शब्द वापरतात. पुढचा आहे आपला इहलोक आणि त्याचाच विरुद्धार्थी परलोक हा शब्द आहे. इहलोक म्हणजे काय, स्वकीय. पुढचा आपला शब्द आहे इलाज आणि त्याचाच विरुद्धार्थी नाईलाज असा येतो. पुढचा आपला शब्द आहे ईर्षालू आणि त्याचा विरुद्धार्थी निर्मत्सरी असा येतो. पुढचा आपला शब्द आहे ईश्वरी प्रसाद आणि त्याचाच विरुद्धार्थी ईश्वरी कोप असा येतो. प्रसाद आणि कोप हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे उकल आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द गुंतागुंता असा येतो. उकल आणि गुंतागुंत. पुढचा आपला शब्द आहे उकाडा. उकाडा म्हणजे गरमी होणं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द थंडी किंवा गारठा असा येतो. पुढचा आपला शब्द आहे उक्ता आणि त्यालाच विरुद्धार्थी किरकोळ असा आहे. आता उक्तालाच आपण होलसेल सुद्धा म्हणतो. होलसेल ॲक्च्युली हा इंग्लिश शब्द आहे, पण आपण सरासरी हाच वापरतो. उक्ता म्हणजे होलसेल आणि किरकोळ म्हणजे घाऊक. घाऊक म्हणजे काय, तुम्ही 2-3 आयटम घेणं आणि उक्ता म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात तुम्ही गोष्टी घेणं किंवा मग करणं. उक्ता आपण हे सरासरी गावाकडं म्हणतो. जेव्हा आपल्याला बाजरी सोंगायची असते बघा 2 एकर 3 एकर, तर आपण असं सांगतो की 8 जणांचा बायांचा ग्रुप असतो आणि मग त्याला आपण उक्त देतो की एवढ्या एवढ्या रुपयामध्ये तुम्ही ही 2 एकर बाजरी उक्ती घ्या आणि आम्हाला हे काम पूर्ण करून द्या. उक्त घ्या म्हणजे की सगळं काम घ्या आणि करून द्या. किरकोळ म्हणजे काय आहे की तुम्ही वाटून कामं देणं, त्याला आपण त्या कंटेक्स्टमध्ये तसं म्हणू शकतो. पुढचा आहे आपला उगवती आणि मावळती, म्हणजे उगवतीचा सूर्य आणि मावळतीचा सूर्य असं लक्षात ठेवायचं. पुढचा आपला उगीच आणि सहेतुक हे दोन शब्द. उगीच म्हणजे काय, उगीचच खोड्या काढणं आणि सहेतुक खोड्या काढणं असं काही होणार नाही. पण उगीच म्हणजे काय, विनाकारण, आणि सहेतुक म्हणजे काहीतरी हेतू आहे. उगीच आणि सहेतुक हे दोन एकमेकांना विरुद्ध शब्द आहेत. पुढचा आपला उघड आणि गुप्त लक्षात राहतील. पुढचा आहे आपला उघडा आणि झाकलेला, तो पण लक्षात राहील. उंच आणि सकल लक्षात ठेवा. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी सकल असा होतो. पुढचा आहे आपला उचित अनुचित हे शब्द लक्षात राहतील. उचिष्ट आणि अनुचिष्ट हे सुद्धा लक्षात राहतील. पण पुढचा शब्द उच्चांकल आणि मर्यादशील आहे, जे की आपल्याला हायलाईट करून ठेवायचे, लक्षात राहणार नाही सरासरी. आणि हा शब्द उच्चांकल हा खूप वेळेस PYQ विचारला गेलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये खूप वेळेस तुम्हाला दिसेल. पुढचा आपला उजळ आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द मलिन असा येतो. पुढचा शब्द आपला उजाड आणि समृद्ध असा येतो. उजाड जमीन आपण असं म्हणतो आणि समृद्ध जमीन म्हणजे काय, जिथं पीक आलेलं आहे त्याला आपण समृद्ध जमीन म्हणतो. उजाड म्हणजेच काय की त्याला आपण पडीक असं म्हणतो. पुढचा आहे आपला उच्चारित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनुच्चारित असा येतो. पुढचा आपला उज्ज्वल आणि त्यालाच आपण विरुद्धार्थी शब्द निस्तेज असा आहे. उज्ज्वल भविष्य आहे बुवा तुझं, म्हणजे प्रकाश किरण आहे तुझ्या आयुष्यामध्ये. निस्तेज म्हणजेच काय की अंधकार आहे. अंधकारालाच आपण तिमीर किंवा तम असं म्हणतो. पुढचा आपला शब्द उडाण टप्पू, त्यालाच आपण विरुद्धार्थी शब्द कामसू असा आहे.
पुढचा आपला शब्द आहे उना आणि त्यालाच विरुद्धार्थी अधिक असा आहे. उना म्हणजेच काय, की आपण म्हणतो ना की म्हणजे सरासरी असं म्हटलं जातं जेव्हा लग्नाचं गोष्टी चालू असतात, तर ते नवरा किंवा नवरीच्या बाबतीत असं म्हणतात की तो ह्या गोष्टीमध्ये उना आहे. उना म्हणजे काय, एखादी गोष्ट कमी असणं. आता ते गावाकडे खूप चालतात अशा गोष्टी की नाक असंच आहे पाय असेच आहे सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला फक्त मी लक्षात राहायला सांगितलं की उना आणि अधिक आपण कुठं वापरतो. पुढचा आपला शब्द आहे उणीव आणि भरपाई. उणीव या शब्दाचा विरुद्धार्थी भरपाई असा होतो. पुढचा आपला उतरण आणि चढण. सिंहगडावरती जाताना जो लागतो तो चढ आणि तुम्ही उतरताना जे हे करता तर ती उतरण तुमची. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे उतराई आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द ऋणी असा होतो. हे लक्षात ठेवा, उतराई आणि ऋणी. पुढचा आपला शब्द आहे उत्कंठा आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द उदासीनता असा येतो. म्हणजे उत्कंठा म्हणजे काय, उत्साह असणे, आणि उदासीनता म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारची इच्छा नसणे तुम्हाला, उदासीन, न्यूट्रल आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा आपला शब्द आहे उत्कर्ष आणि त्याच विरुद्धार्थी अपकर्ष आपण बघितला. आसक्त आणि अनासक्त हे सुद्धा बघितलं आपण. पुढचा शब्द आहे आपला उत्तरीय आणि त्याचा विरुद्धार्थी अंतरीय असा होतो. पुढचा आपला शब्द आहे उत्पादक आणि त्याचा विरुद्धार्थी विनाशक असा होतो. आपण विध्वंसक या शब्दाला एक विरुद्धार्थी बघितला होता, म्हणजे PYQची सिरीज घेतली होती. त्याच्यामध्ये विध्वंसकला आपण विधायक हा शब्द विरुद्धार्थी म्हणून बघितला होता, जे PYQचा व्हिडिओ बनवला होता मी TCSचा त्याच्यामध्ये. पुढचा आपला उदय आणि अस्त, सूर्योदय आणि सूर्यास्त आपण म्हणतो. पुढचा आपला उदात्त आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अनुदात्त असा येतो. पुढचा शब्द आपला उदार आणि त्याचा विरुद्धार्थी अनुदार असा आहे. एखादा व्यक्ती उदार असतो, तुम्हाला चहा पाजतो, काही वाटत नाही त्याला, आणि एखादा अनुदार असतो, खूपच चिकट असतो. पुढचा आपला शब्द आहे उद्युक्त आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द अनुद्युक्त असा होतो. पुढचा आपला शब्द आहे काहीच. मला वाटतं ना लेक्चर खूप मोठं झालं आहे आणि बाकीचे जे आहेत तर ते मी पुढच्या लेक्चरमध्ये आपण कवर करूयात. आता हे लेक्चर इथं संपवतो आणि पुढचं रेकॉर्ड करतो, जे की तुम्हाला भेटून जाईल लगेच. कारण की व्हिडिओची लिंक वाढल्यानंतर आहे ना ते अपलोड व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे कंटिन्यू होणार आहे आणि थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सबद्दल. भेटूया.